आपकी अदालतमध्ये आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आपल्या पक्षाचं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं. आम आदमी पार्टीच्या सरकारमधल्या नेत्याने गोपाळ रायने सांगितलं की तुम्ही MCD निवडणुका हरल्यानंतर केजरीवाल यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रयत्न नाही, कट रचला होतात खरं तर. नाही, पार्टीमध्ये असं सांगतात की ते वैयक्तिक मत आहे त्यांचं. संजय सिंग म्हणतात की नाही, ते आमचे नेता आहेत, साथीदार आहेत, भेटेन मी त्यांना, असं म्हणत होते. तर ही तर राजनैतिक दृष्टी खूप मोठी चूक आहे. आणि एका व्यक्तीबद्दल तुम्हाला एवढी माहिती आहे आणि तरी तुम्ही त्यांना राजस्थानचे प्रभावी बनवलं. तुम्ही त्यांना 2-3 PSCच्या मीटिंग्समध्ये सुद्धा बोलवलं. दुसरं ह्यांचं म्हणणं आहे की माझ्या घरी आमदार सुद्धा भेटत होते. माझ्या घरात सगळे आमदार येत राहिले. जेव्हा जेव्हा आपच्या कार्यकर्त्यांनी अहंकारामध्ये त्या आमदारांना शिवीगाळ करून परत पाठवलंय, जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना नाही भेटला, जेव्हा जेव्हा त्यांची कामं नाही झाली, तेव्हा ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या नात्याने कुमार भाऊ जवळ यायचे. तर मी असं म्हणायचो की हा आमदार नाराज आहे, जरा ह्यांचं बोलणं ऐकून तरी घ्या की त्यांना काय म्हणायचंय. सो मी आधीही म्हटलं होतं की युद्धाचा एक छोटासा नियम आहे की तुम्ही वध करा, काहीच हरकत नाही, अभिमन्यूची हत्या करा चालेल, शवाबरोबर छेडछाड करू नका, कारण शरीर खायला गिधाडच येतात. आणि आता अशी परिस्थिती झाली की तुम्ही ह्या पातळीवर येता की तुम्ही गिधाडाचं काम करताय. आणि मला माहिती आहे की हे कशा प्रकारे प्लॅन केलं जातं, कारण हे मी माझ्या डोळ्यासमोर घडताना पाहिलंय या गोष्टी. पण ह्यावेळी लोक स्वीकार करू शकत नाहीये, समजू शकत नाहीयेत. तुम्हाला अजगर सारख्या गुप्ताजींबद्दल विचारलं जातं आणि तुम्ही या मुद्द्यावर येता की 7 महिन्याआधी काय झालं होतं. कुंभकर्ण तर खूप पाहिले होते, पण 7 महिन्यानंतर जगणारे हे कुंभकर्ण पहिल्यांदाच पाहतोय. पण ते तर म्हणाले की कपिल मिश्राला पण मंत्रालयामधनं काढून टाकलं गेलं कारण ते पण तुमच्यासोबत षडयंत्रामध्ये सामील नाही. होते. याचा अर्थ तर ते पुन्हा माझ्या नेत्यावर प्रश्न उठवतायत. आपले मुख्यमंत्री कपिल मिश्राला बाहेर काढताना म्हणाले की तो पाणी योग्य प्रकारे वितरण करू शकत नाहीये, म्हणून मी त्याला काढून टाकतोय. तर एकतर तो खोटं बोलतोय किंवा हे खोटं बोलतायत. आणि दोघं एकाच मंत्रिमंडळात आहेत. आणि ही गोष्ट अजिबात चांगली नाहीये की एकाच मंत्रिमंडळात वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक आहेत, दोघं वेगवेगळे. ते योग्य मंत्रिमंडळ नाहीये. मी अपेक्षा करतो की त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी मुख्यमंत्रीच्या या निर्णयाला नाकारून एक नवीन निर्णय स्थापित केलाय, अशा मंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. ते लोक असं म्हणतात की तुमची BJP सोबत साठलोट आहे. आणीबाणीपूर्वी कोणी इंदिराजींना विचारलं काहीही झालं, कांद्याचे भाव का वाढले, तर त्या म्हणायच्या की यात संघाचा हात आहे. एकेकाळी अशा गमती होत राहायच्या. मी जुन्या राजकारण्यांच्या विषयी बोलतोय. तर हा काय प्रकार आहे की कोणत्याही गोष्टींचा संबंध भाजपशी लावला जातो आणि ही कोण लोक आहेत मला माहितीच नाहीयेत. म्हणजे हे वरती बोलणं चालू आहे, तर वरची लोक कोण आहेत? आणि ही वरची लोक 1-2 जे आहेत त्यांनी येऊन सांगावं ना की आम्हीच म्हणतोय. हा सांगावं सगळ्यांसमोर. बुरहानवाणीच्या मुद्द्यावर तेच बोलणार जे BJP वाले बोलत होते. जेव्हा तुम्ही काश्मीरवर तेच प्रश्न विचारता जे नरेंद्र मोदी विचारतात, तर प्रश्न तो उद्भवणार. कारण जर बहुरानवाणी आतंकवादी आहे आणि जर मी सशस्त्र दलांना पाठिंबा नाही दिला तर मी भाजपाचा झालो. ही काय विचित्र गोष्ट आहे. भाजप जर चांगलं काम करेल. आत्ताच काँग्रेसच्या एका आमदाराने राहुल गांधीच्या सभेत पोलिसासोबत गैरवर्तन केलं. नंतर राहुल गांधींनी त्याला सांगितलं की बाहेर या आणि माफी मागा. मी माझ्या पक्षाचा पहिला राष्ट्रीय प्रवक्ता असेल ज्यांनी राहुल गांधीला ट्विट करून अभिनंदन केलं की तुम्ही राजकारणात खूप चांगली सुरुवात करताय, तुमचे खूप आभार. जो कोणी चांगलं काम करेल, मग ते काँग्रेस असो किंवा भाजपा, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कोणी वाईट केलं तर चौकाचौकामध्ये त्याच्याबद्दल बोलू. गेल्या वर्षभरात नरेंद्र मोदींच्या नीती विरोधात आणि वैयक्तिक अहंकाराविरोधात आवाज उचलणारा मी एकमेव माणूस आहे. जे जोरात बोलत होते, नेहमी बोलत होते, ते तर आता बोलतच नाहीये. मी तर एकटाच बोलतोय आणि त्यानंतर म्हणतात की तुम्ही भाजपाचे आहात का. ही तर चुकीची गोष्ट आहे. JNU मध्ये जे काही झालं त्यात तुम्ही तर पक्षाच्या अगदी विरुद्ध जाऊन बोललात. हो नक्की. JNU मध्ये ज्यांनी घोषणा केली की भारत तेरे तुकडे होंगे, मला सहन झालं नाही. पण माझं पहिलं ट्विट तर बघा. माझ्या पहिल्या ट्विटमध्ये मी देशाच्या गृहमंत्रीवर प्रश्न उचलला होता की तुम्ही गृहमंत्री आहात, पोलीस तुमच्या हाताखाली आहे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही असताना JNU मध्ये घोषणा केल्या जात आहेत. त्या 8 जणांना अटक का नाही झाली जे भारताच्या विरोधात घोषणा करून पळून गेले. कसली दिल्ली पोलीस आहे तुमची. पहिला प्रश्न मी गृहमंत्रींना केला होता. दुसरा प्रश्न मी ह्यांना केला आणि तिसरा मी आतमध्ये केला की यांची साथ देऊ नका. JNUची स्वायत्ता राखली पाहिजे. ती एक संस्था आहे, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. ह्यात काहीही चुकीचं नाहीये, ह्यासाठी मी बोलणार. पण तिथे घुसून एखादा मूर्ख हिंदुस्थानाच्या विरोधात घोषणा देईल आणि मी गप्प बसीन तर खड्ड्यात गेली अशी दुनियादारी मी मोठ्याने बोलेन आणि मी जोरात ओरडेन. आता ह्यात काय वाईट आहे. तुम्हाला माहिती असेल आत्ताच मी बोललो होतो की पुरानी दोस्ती को इस नई ताकत से मत तोलो. पुरानी दोस्ती को इस नई ताकत से मत तोलो. ये संबंधों की तुरपाई है, षड्यंत्रों से मत खोलो. ये संबंधों की तुरपाई है, षड्यंत्रों से मत खोलो. मेरे लहजे की छैनी से गढ़े कुछ देवता जो कल मेरे शब्दों पे मरते थे वो अब कहते हैं मत बोलो. हे तर काय बोलणं नाही झालं ना की तुम्हाला जर शोभत असेल तर आम्ही तुमच्या पक्षाचे हिरो झालो आणि तुम्ही छेड काढण्यात काही कमी नाही. यात सुषमा स्वराज यांनी युनायटेड नेशन मध्ये भाषण दिलं, त्यावर सगळ्यात तुम्ही स्तुती करायला पहिले उतरलात.
नाही, मी लंडनमध्ये होतो आणि माझ्या हॉटेलमध्ये पाहत होतो आणि मी मागे बोलतोय की मागच्या निवडणुकीमध्ये आमचं एकमेकांविरुद्ध टीका करण्यामुळे त्यांनी मला ट्विटरवर ब्लॉक केलं होतं. मला काही हरकत नाहीये, ती त्यांची मानसिकता आहे. आता मी बघितलं की त्यांनी मला अनब्लॉक केलं, ही त्यांची मानसिकता आहे. त्यांना ऐकायचं तर ऐकतील, नाहीतर ठीक आहे. पण जेव्हा त्या बोलल्या पाकिस्तानाच्या आतंकवादाच्या विरोधात आणि विशेषतः जेव्हा त्या हिंदीमध्ये बोलल्यात, प्रांजल हिंदीमध्ये, तर ज्या हिंदी मातेने हे दिलंय, ज्या हिंदी मातेने मला योग्य बनवलं की मी या देशाच्या सर्वात मोठ्या कोर्टात बसलोय, त्याचा एवढा चांगला वापर करण्यात आला आहे शत्रूच्या विरोधामध्ये, तर मला अभिमान नसावा, कौतुक नसणार का? या भीतीने की पक्षाच्या बाहेर आहे किंवा मग पक्षाची परवानगी घेऊ की मी काही चुकीचं तर करत नाहीये ना. तो लीक लीक तीनों चलें कायर कूत कपूत, बिना लीक तीनों चलें सायर सिंह सपूत. असं हे सगळं लिहिलंय. पण अरविंद केजरीवालांना वाईट तर वाटत असेल की जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींची स्तुती करता. नाही, पण मी सगळ्यात जास्त स्तुती अरविंदचीच करतो. जर मला निवडणूक करायची असती तर नरेंद्र मोदी तर माझे 2002 पासून मित्र आहेत. आपकी अदालतमध्ये तुमच्या समोर बोलून गेलेत की कुमार माझा जुना मित्र आहे, जुने श्रोता आहेत, प्रशंसक आहेत, रात्रभर माझ्या समोर बसलेत. पूर्ण देशाला माहिती आहे. जर मला राजकारण करायचं असतं तर तिथून मला प्रस्ताव होते, सरळ प्रस्ताव होते, तिथून देखील सुरुवात केली असती. पण मला वाटतं की हे नवीन संभावनाशील राजकारण आहे. हे विपक्षाचं नाही, विकल्पाचं राजकारण आहे. जे भाजप काँग्रेस करतात त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे. आम्ही या धनाढ्यांसमोर आमची मुलं पुढे करतो आणि ती मुलं पुढे जिंकून येतात. आम्हाला काय माहित होतं की जंगलातले पशु आधीच पाळलेले आहेत आमच्या मुलांना चेंगरून पुढे जाण्यासाठी, जे पुढे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जातील. म्हणून मी स्पष्ट बोलतो नेहमी. मग यावर काही कविता लिहिली नाही तुम्ही? हो, मी कविता लिहिली आहे. मागच्या 5, 7, 10 दिवसांमध्ये मला माहिती होतं असं काहीतरी होणार आहे, तर मी 3 दिवसामध्ये कविता लिहिली आहे. आणि शक्यतो मला बोललं गेलं होतं लाल किल्ल्यामध्ये कवी संमेलन असताना माझ्या नेत्याने, माझ्या भावाने, दिनकरजींनी नेहरूजींना कविता ऐकवली. म्हणाले, तू माझ्यावर कविता नाही लिहू शकत? सरजी, तुम्ही माझ्यावर कविता नाही लिहू शकत? कसे मित्र आहात तुम्ही? तर कदाचित मी जीवनाची पहिली आणि शेवटची कविता लिहिली आहे, ती मी ऐकवतोय. तर ज्यांना ऐकायला आवडेल त्यांनी नक्की ऐका. आणि हे फक्त त्यांच्यासाठी नाहीये. ही 47, 77, 15, 17 प्रत्येक आंदोलनानंतर जनपरिवर्तन झाल्यानंतरची नवीन आकांक्षाची कविता आहे. ह्यात एक बंद नेत्यांवर आहे, एक बंद कार्यकर्त्यांवर आहे आणि एक बंद माझ्यावर आहे. मी विनंती करतो की नीट ऐका. कि प्रतिमाओं में पूजा उलझी. हा नेता, तुम्ही बघता ना बॅनर, मोठा गणपती, छोटा गणपती, छोटा गणपती, छोटा गणपती. प्रतिमाओं में पूजा उलझी, विधियों में उलझा भक्ति योग. सच्चे मन से षड्यंत्र रचे, झूठे मन से सच के प्रयोग. सच्चे मन से षड्यंत्र रचे, झूठे मन से सच के प्रयोग. जो प्रश्नों से डह जाए वो, जो प्रश्नों से डह जाए वो, किरदार बनाकर क्या पाया. जो प्रश्नों से डह जाए वो, किरदार बनाकर क्या पाया. जो शिलालेख बनता उसको अखबार बनाकर क्या पाया. प्रतिमाओं में पूजा उलझी, विधियों में उलझा भक्ति योग. सच्चे मन से षड्यंत्र रचे, झूठे मन से सच के प्रयोग. जो प्रश्नों से डह जाए वो, किरदार बनाकर क्या पाया. जो शिलालेख बनता उसको अखबार बनाकर क्या. तर हा पहिला बंद आहे का? कि तुम निकले थे लेने स्वराज. कवीची ही खासियत आहे की तो फक्त इशारा करतो आणि समोरून सगळे वावा करतात. कि तुम निकले थे लेने स्वराज, सूरज की सुर्ख गवाही में. तुम निकले थे लेने विकास. दिल्लीवाला पण आहे का मोठावाला? तुम निकले थे लेने विकास, सूरज की सुर्ख गवाही में. पर आज स्वयं टिमटिमा रहे जुगनू सी नौकरशाही में. पर आज स्वयं टिमटिमा रहे जुगनू सी नौकरशाही में. सब साथ रहे, सब उत्सुक थे तुमको आसन तक लाने में. सब साथ रहे, सब उत्सुक थे तुमको आसन तक लाने में. कुछ सफल हुए निर्वीर्य तुम्हें यह राजनीति समझाने में. कुछ सफल हुए निर्वीर्य तुम्हें यह राजनीति समझाने में. जे हल्ला करत आहेत इन आत्मप्रवंचित बौनों का, इन आत्मप्रवंचित बौनों का दरबार बनाकर क्या पाया. जो शिलालेख बनता उसको अखबार बनाकर क्या पाया. प्रतिमाओं में पूजा उलझी, विधियों में उलझा भक्ति योग. चणे खाऊन मुलं लढली आहेत,
ते सगळी मुलं आठवत आहेत, त्यांची तपस्या, त्यांचे चेहरे आठवत आहेत ज्यांनी नोकरी सोडली आहे. कितनी पीड़ा, कितनी आहें, कितने आंसू, कितनी रातें. कितनी पीड़ा, कितनी आहें, कितने आंसू, कितनी रातें. सरकारी तिरस्कार सहकर भी कोई मोल नहीं मांगे. सरकारी तिरस्कार सहकर भी कोई मोल नहीं चाहे. महलों के राजभोग शबरी माता की झूठन क्या जाने. महलों के राजभोग शबरी माता की झूठन क्या जाने. सत्ता के सहचर संघर्षी सपनों की टूटन क्या जाने. सत्ता के सहचर संघर्षी सपनों की टूटन क्या जाने. खुद से अधिकार छिने ऐसी, खुद से एलजी काय बिघडवणार आहे आपलं, केंद्र काय बिघडवणार आहे आपलं. खुद से अधिकार छिने ऐसी सरकार बनाकर क्या पाया. जो शिलालेख बनता उसको अखबार बनाकर क्या पाया. प्रतिमाओं में पूजा उलझी. शेवटचा जो बंद आहे तो माझ्यावर आहे. हम शब्द वंश के हरकारे, सच कहना अपनी परंपरा. कोणी नेहरू बनलं नसेल पण मी दिनकर बनायचा प्रयत्न करतोय. हम शब्द वंश के हरकारे, सच कहना अपनी परंपरा. हम उस कबीर की पीढ़ी जो बाबर अकबर से नहीं डरा. हम उस कबीर की पीढ़ी जो बाबर अकबर से नहीं डरा. पूजा का दीप नहीं डरता इन षड्यंत्री आभाओं से. पूजा का दीप नहीं डरता इन षड्यंत्री आभाओं से. वाणी का मोल नहीं चुकता अनुदानित राज्य सभाओं से. पूजा का दीप नहीं डरता इन षड्यंत्री आभाओं से. वाणी का मोल नहीं चुकता अनुदानित राज्य सभाओं से. जिसके विरुद्ध था युद्ध, ज्या राजनीतीच्या काँग्रेस भाजपा जिथून आलेत, जिसके विरुद्ध था युद्ध उसे हथियार बनाकर क्या पाया. जो शिलालेख बनता उसको अखबार बनाकर क्या पाया. प्रतिमाओं में पूजा उलझी, विधियों में उलझा भक्ति योग. सच्चे मन से षड्यंत्र रचे, झूठे मन से सच के प्रयोग. जो प्रश्नों से डह जाए वो किरदार बनाकर क्या पाया. जो शिलालेख बनता उसको अखबार बनाकर क्या पाया. तुमच्या कवीने तर खूपच प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. ते प्रश्न जे मी विचारले देखील नाहीत त्यांची देखील उत्तरं मिळाली. ती कविता इतिहासात नक्कीच नोंद होईल रजतजी. माझं आयुष्य, तुमचं आयुष्य देवाच्या कृपेने निर्धारित आहे. 100 वर्ष आयुष्य, 100 वर्ष सगळ्यांचं असावं. सगळ्यांचं आयुष्य निर्धारित आहे, पण शब्दाचं आयुष्य निर्धारित नाहीये. काळाच्या कोर्टामध्ये जर कधी खटला चालला, काळाच्या कोर्टामध्ये, ही आपकी अदालत आहे, पण जर वेळेच्या कोर्टामध्ये ह्याचा खटला चालला तर माझं शरीर संपल्यानंतर देखील हे माझे जे शब्द आहेत माझी साक्ष बनून इतिहासाला सांगतील की मला काय म्हणायचंय, मला काय सांगायचं होतं. मी तुमच्या बोलण्याचा अगदीच सहमत आहे. जे तुम्ही बोललात नक्कीच इतिहास बनेल.